वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 5व्या अध्यायातल्या 92 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 93 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातल्या 18व्या क्रमांकाच्या पुढील श्लोकांचं निरूपण करणार आहेत, ज्यामधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञानावस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचं वर्णन करून सांगणार आहेत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव शोपाके च पंडिता समदर्शिनः। अर्थात विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, श्वान आणि चांडाल ह्यापैकी प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञानी लोकांची समदृष्टी अर्थात ब्रह्मदृष्टी असते। जीवन 2 स्तरावर जगता येत। जीवन जगण्याचे हे 2 स्तर आहेत, 2 पद्धती आहेत, 2 अवस्था आहेत। या 2 अवस्थांमधूनच जीवन संभवतं। एक जीवन आहे आकाराला प्राधान्य देऊन जगणारं, भेदाला प्राधान्य देऊन जगणारं, द्वंद्वांना प्राधान्य देऊन जगणारं, शरीराला प्राधान्य देऊन जगणारं, विषयांना प्राधान्य देऊन जगणारं, मी अहम माझं या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून व्यतीत होणारं जीवन हा जीवन जगण्याचा एक प्रकार आहे। या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये अहम महत्वाचा आहे, मी महत्वाचा आहे। या पद्धतीचं जीवन तोच जगतो ज्याचा अहंकार दृढ झालेला आहे, ज्याचा मी सशक्त बनलेला आहे, जो आत्मरूप विसरलेला आहे। अज्ञान हेच ज्यानं आपल्या जीवनाचं समग्र केंद्र बनवलेलं आहे। अज्ञानाच्या आधारावर, अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, अज्ञानाच्या पायाभरणीवर या प्रकारचं जीवन तयार होतं। या प्रकारच्या जीवन जगणाऱ्या लोकांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठ लोक असतात, विद्वान अज्ञानी असे लोक असतात। या लोकांमध्येही मान्यता प्राप्त काही जण असतात, अर्थात त्यांना मान्यता देणारे त्यांच्याच विचाराचे लोक असतात। ज्या विश्वामध्ये अहंकार महत्वाचा आहे, ज्या विश्वामध्ये शरीर महत्वाचं आहे, शरीरच मी आहे हा भाव ज्या विश्वामध्ये प्राधान्यक्रमाने मानला जातो, दुसरं जे विश्व आहे त्या विश्वाला पूर्णपणे नाकारून ज्या प्रकारचं जीवन आम्ही जगतोय हे जीवनच खरं जीवन आहे, हे जीवनच सत्य जीवन आहे, सगळ्यांनी या प्रकारचं जीवन जगायला हवं, या प्रकारचा आग्रह या लोकांचा असतो। मानवेतर सर्व प्राणी हे ह्याच प्रकारचं जीवन जगतात, ही महत्वाची गोष्ट इथं सांगणं गरजेचं आहे। मनुष्य शरीर प्राप्त जीवांमध्येच आपल्याला दुसऱ्या प्रकारचा वर्ग जीवन जगताना दिसेल, पण ज्या वर्गाचं आता आपण पहिल्या पातळीवर चिंतन करतोय, विचार करतोय, त्या प्रकारचं जीवन सर्व मनुष्येतर प्राणी जगत असतात। कारण प्राण्यांना शरीराच्या पलीकडे काही माहीत नसतं। शरीराची वासना, शरीराची भूक, शरीराची तहान पूर्ण करणं यासाठीच सामान्य मनुष्येतर प्राणी धडपडत असतात। जन्माला यायचं आणि जीवन जगायचं, या जीवनाला ऐहिकतेशिवाय दुसरा कोणताही पैलू नाही असं मानून मनुष्य प्राणेतर जीवन जगत असतात। आणि अगदी तसंच जीवन मानवाच्या जन्माला आलेलेही काही प्राणी जगत असतात।
ज्यांना अध्यात्म महत्वाचं वाटत नाही, ज्यांना आत्मदृष्टी महत्वाची वाटत नाही, ज्यांना ब्रह्मतत्व हे मिथ्या वाटतं, खोटं वाटतं, अशा लोकांचा हा वर्ग आहे. आता आपोआपच मी शरीर आहे ही भावना आली, की मग शारीरिक वासना ही माझ्या आहेत ही भावना आली, आणि त्या वासना माझ्या आहेत असं मानलं की त्या वासनांच्या अनुरूप जे पापपुण्यात्मक कर्म घडतं त्याची जबाबदारीही स्वतःकडे आली. भलेही तो पुनर्जन्म मानत नसेल, शरीर संपलं म्हणजे सर्व संपलं असा जरी त्याचा भाव असला, तरी त्याच्या त्या जीवनावरून, त्याच्या विषय वासनांवरून त्याचं जे काही एक मन तयार होतं, जे काही एक सूक्ष्म शरीर तयार होतं, त्या सूक्ष्म शरीराला अनुरूप अशी त्याची या शरीरानंतरची गती सुरू होते. या वर्गाला सामान्यतः भेदच दिसत असतो. प्रत्येक जण वेगळा आहे, स्वतंत्र आहे, हीच या वर्गाची दृष्टी असते. अनन्य साधारणत्वाची जी संकल्पना आहे ती या वर्गामध्ये ठासून भरलेली असते. एकत्रीकरण या लोकांना मान्यच होत नाही. हा या प्रकारच्या लोकांच्या विचारांचा उच्च स्तर आहे. एक्स्ट्रीम लेवल ज्याला आपण म्हणतो ती ही आहे की यांना सगळं वेगवेगळं वाटतं, एकासारखं दुसरं नाही असा त्यांचा विचार असतो. आणि मग त्याला तर्कही तसेच मिळतात. कारण प्रकृती हे या लोकांच्या जगण्याचा मूलाधार आहे. प्रकृतीच्या नजरेतून ते या जगाला बघतात. कारण दुसरं जे परमात्म रूप अस्तित्व आहे ते त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं असतं. परमात्म्याच्या शिवायचं जे प्रकृतीवर आधारित असलेलं अस्तित्व आहे ते त्यांनी पूर्णपणे स्वीकारलेलं असतं. इहवादी, जडवादी, भौतिकतावादी, लौकिकवादी या वेगवेगळ्या नावांनी आपण या प्रकारच्या जीवन प्रणालींना ओळखतो. या जीवन प्रणालींमध्ये नैतिकता नसते का? तर असते. असं नाही की हा वर्ग पूर्णपणे अनैतिक असतो, नाही. याही वर्गामध्ये नैतिकता असते. याही वर्गाचे काही सामाजिक संकेत असतात, सामाजिक नीतिमत्ता असते. त्या सामाजिक नीतिमत्तेचं पालन हाही वर्ग करतो. पण आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर या वर्गाला मोक्ष संभवत नाही, मोक्ष प्राप्ती संभवत नाही. आणि म्हणून जो भेद दृष्टीनं जगाकडे पाहतो तो अभेदावस्थेला पोहोचत नाही. कारण मोक्ष म्हणजे अभेदावस्था, ती अवस्था त्यांना प्राप्त होत नाही. कारण त्यांचं लक्ष प्रकृतीवर असतं आणि प्रकृती कधी एकसारखे दोन कधी बनवत नाही. प्रकृतीचं हे वैशिष्ट्य आहे. प्रकृती ही कधीही कॉपी करत नाही. अर्थात प्रकृती हे जे काही करते ते ब्रह्माच्या परमात्म्याच्या अधिष्ठानानंच करते, ब्रह्माच्या परमात्म्याच्या आधारानं करते, हे इथं सांगणं महत्वाचं आहे. पण प्रकृतीचं हे वेगळेपण इतकं कौशल्यपूर्ण आहे की तुम्हाला या पृथ्वीवर माणसासारखा माणूस दिसणार नाही. या पृथ्वी तलावर माणसाच्या प्रत्येक अवयवाची रचना वेगवेगळी केली गेलेली तुम्हाला दिसेल. एका रचनेसारखं दुसरं कुणाचंही शरीर नाही, ना कुणाचे काही अवयव नाहीत, या प्रकारचं रूप तुम्हाला इथं बघायला मिळेल. कारण प्रकृती कधीही कोणत्याही गोष्टीची कॉपी करत नाही, ती स्वतंत्रपणे प्रत्येक गोष्ट निर्माण करत असते. हे या प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून विज्ञानही असं म्हणतं की या जगामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्या प्रकारचे थंब आहेत. एका थंब सारखा दुसरा कोणाचा थंब नाही. म्हणजे जर माझा थंब असेल तर माझ्या या थंब सारखा जगामध्ये दुसरा कोणताही थंब तुम्हाला सापडणार नाही. माझ्या डोळ्यासारखे डोळे तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. माझ्या डोळ्याची रचना युनिक आहे, माझ्या थंबची रचना युनिक आहे, माझ्या अवयवाच्या प्रत्येक भागाची रचना युनिक आहे. तुम्हाला माझ्या शरीरासारखं शरीर इतरत्र सापडणं अवघड आहे. हे शरीर वेगळं आहे, या शरीरासारखं शरीर नाही.
या शरीराच्या थंब सारखा दुसरा कोणाचा थंब नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा. अगदी जुळे भाऊ जरी असले दोघं, तरी त्या दोन जुळ्या भावांच्याही सगळ्या शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारच्या प्रक्रियेमध्ये भेद असतो. इतकंच नाही तर आतापर्यंत जगात जेवढे सजीव होऊन गेले असतील त्या प्रत्येक सजीवाचा थंब वेगळा. एका थंब सारखा दुसरा थंब आपल्याला सापडणार नाही. एवढी विविधता, एवढं वैविध्य या निसर्गानं प्राप्त केलेलं आपल्याला दिसेल. आणि या विविधतेवर आधारित असं जीवन जगणारा एक मोठा वर्ग आपल्याला समाजामध्ये दिसेल. या वर्गाची संख्या मोठी आहे. या प्रकारे जीवन व्यतीत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचं जगणं भेदयुक्त आहे. त्यांच्या जगण्यामध्ये द्वैत आहे. त्यांच्या जगण्यामध्ये देह केंद्रितता आहे. त्यांचं जगणं भौतिकवादी आहे. हे जीवन जगणाऱ्यांची ही एक पद्धत झाली. याच्या उलट एक विश्व आहे जीवन जगणाऱ्यांचं, ज्या विश्वाचं वर्णन भगवंत या 5व्या अध्यायामध्ये करतायत. ज्यानं ज्ञान प्राप्ती करून घेतली, कर्म संन्यास ज्याला प्राप्त झाला, जो सांख्य योगी बनला, ज्याला ज्ञान संन्यास प्राप्त झाला, जो ज्ञानी झाला, त्यांचं जे जगणं आहे ते दुसऱ्या प्रकारचं जगणं आहे. या प्रकारच्या जगण्यामध्ये सगळं जग मी आहे ही भावना येत असते. त्याच्या दृष्टीमध्ये एकरूपता असते. त्याच्या दृष्टीमध्ये अभेद असतो. त्याला सगळं जग मीच ब्रह्मरूपानं भरलोय या अवस्थेत दिसत असते. त्याला मी परमात्म्याचा अंश आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे ही भावनाही त्याच्या आत जागृत झालेली असते. आणि जो स्वतः ब्रह्मरूप झाला त्याला हे सगळं संबंध जगही आपोआप मग ब्रह्मरूप वाटायला लागतं, ब्रह्मरूप वाटत असतं. आणि मग त्याला विद्या गुणसंपन्न ब्राह्मण असो, सर्व प्राण्यांमध्ये पवित्र मानली गेलेली गाय असो, किंवा प्राण्यांमध्ये उपेक्षेला कारण ठरणारा कुत्रा असो, किंवा ज्यांना सामाजिक उतरंडीमध्ये सर्वात खालचं स्थान दिलं गेलेलं होतं असा चांडाळ असो, ज्यांना दलित, उपेक्षित अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. ज्ञानोबाराय भगवान कृष्ण परमात्मा हे 5000 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतात. आजच्या परिप्रेक्षात हे संदर्भ आपल्याला बदलून आणि तपासून घ्यावे लागतात. त्याचं आपण पुढे चिंतन करणार आहोत. पण या सगळ्यांना जो समत्व दृष्टीनं बघतो तो ज्ञानी होय. आणि असा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी लोकाला हे सगळं जग ब्रह्मदृष्टीनंच दिसत असतं. सगळं जग त्यांना समदृष्टीनंच दिसत असतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबराय बोलतात. संबंध जग त्याला विष्णुमय दिसत असतं. त्याला कुत्रा आणि परमात्मा वेगळा वाटत नाही. त्याला शूद्र अति शूद्र आणि परमात्मा वेगळा वाटत नाही. म्हणून त्याला ब्राह्मण आणि शूद्र वेगळे वाटत नाहीत. त्याला सर्वजण सारखे दिसतात. त्याला स्त्री पुरुष भेद नसतो. त्याला कोणत्याच प्रकारचा भेद नसतो. ना त्याला वयाचा भेद असतो, ना त्याला प्रांताचा भेद असतो, ना त्याच्यात लिंगाचा भेद असतो, ना त्याच्यात भाषेचा भेद असतो, ना त्याच्यात प्रदेशाचा भेद असतो, ना त्याच्यात रंगाचा भेद असतो, ना त्याच्यात उंचीचा भेद असतो, ना त्याच्यात ज्ञान अज्ञानाचा भेद असतो. तो सगळ्यांना सारख्याच नजरेनं बघतो, समत्व दृष्टीनं बघतो. त्याला एकापेक्षा वेगळं असं काहीच या जगामध्ये दिसत नाही. त्याला ज्ञानी म्हणावं, ज्याला सगळं समत्व दिसतं, ज्याला सगळं ब्रह्ममय दिसतं त्याला ज्ञानी म्हणावं. आणि जो ज्ञानी आहे त्याला सगळं समत्व दृष्टीनं दिसतं, त्याला सगळं ब्रह्ममय दिसतं. हा या दोघांचा महत्वाचा संबंध इथं भगवंतानं सांगितलेला आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. मग हा मशकू हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, हे उरेल काय. माऊली उलट प्रतिप्रश्न करून आपला आशय स्पष्ट करतायत. माऊली म्हणतायत, मग त्यांच्या ठिकाणी ही माशी, हा हत्ती, हा चांडाळ
हा ब्राह्मण, हा परका, हा आपला मुलगा, हा भेद कोठून उरणार? ज्याला आत्मदृष्टी मिळाली त्याला या जगामध्ये कधीही भेद दिसत नाही. तो कधीही भेदाची भाषा बोलणार नाही. कुणाच्या भाषेत भेदभाव येत असेल, तो भेद येत असेल तर समजावं अजून समत्व दृष्टी प्राप्त झालेली नाही. समत्व दृष्टीच्या आणखी तो अलीकडे आहे. समत्व दृष्टीच्या पहिलं तीराला पलीकडं तो अजून गेलेला नाही. हे एक साधं सूत्र, एक साधा निकष इथं भगवंताने दिलेला आहे. मग हा मशकू हा गजू, मग हा मशक आहे. मशक म्हणजे माशी आहे. क्षुल्लक अशी ही माशी, आणि हा गजू म्हणजे हा हत्ती आहे, की हा श्वपचू, हा द्विजू. श्वपचू म्हणजे चांडाळ, द्विजू म्हणजे ब्राह्मण. गुणानं असो किंवा जन्मानं असो, हा शब्द महत्वाचा आहे. एखादा जन्मानं शूद्राच्या घरात जन्माला आला असेल आणि एखादा ब्राह्मणाच्या कुटुंबात घरात जन्माला आला असला तरी ज्ञानी पुरुषाला दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही. वर्ण तेच मानतात आणि त्यांनीच निर्माण केले ज्यांची दृष्टी भेदयुक्त होती. भेद दृष्टी आली की वर्ण आले, भेद दृष्टी आली की लिंगभाव आला, लिंग दृष्टी आली की प्रांतभेद, भाषाभेद, सगळ्या प्रकारचे भेद आले. म्हणून आमच्या संतांनी भाषा बोलतानाच विश्वात्मकतेची भाषा मांडली. आता विश्वात्मके देवे ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. विष्णुमय जग ही तुकोबारायांची भाषा आहे. संबंध जगत परमात्ममय मानणं हा संतांचा अनुभव आहे. कारण त्या उच्च अवस्थेला पोहोचल्यावर जग तसंच दिसतं. जग तसंच असतं जसं तुम्ही जगाकडे बघता. जग असं कधीच नसतं जसं आहे. जग ज्याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे आहे. तुमच्या दृष्टीत भेद आहे तर जगात भेद दिसेल, तुमच्या दृष्टीत अभेद आहे तर जगात अभेद दिसेल. ज्या रंगाचा चष्मा तुम्ही घातलेला आहे, ज्या प्रकारचा दृष्टिकोन तुम्ही स्वीकारलेला आहे, त्याच प्रकारचं जग तुम्हाला दिसत असतं. ज्याची दृष्टी ब्रह्ममय झाली, ज्याची दृष्टी आत्मरूप झाली, त्याला या जगामध्ये ब्रह्मत्वाशिवाय, आत्मतत्वाशिवाय, अभेदाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. आणि म्हणून त्याला मासी आणि हत्ती सारखेच वाटतात. कारण दोघांच्याही आत असलेलं चैतन्य हेच त्याच्यासाठी खरं तत्व आणि सत्व असतं. त्याची दृष्टी भेदावर जात नाही, त्याची दृष्टी त्या भेदाच्या माग असलेल्या अभेदावर जाते. तुमची दृष्टी कशावर आहे याच्यावरच सगळं तुम्हाला दिसत असतं. अनेकदा मानसशास्त्रज्ञ सुद्धा सांगतात आपण या डोळ्यांनी तेच पाहतो जे आपल्याला पाहायचं असतं. म्हणून अनेकदा आपल्याच घरातली एखादी वस्तू आपल्याकडून कित्येक वर्ष दुर्लक्षिली जाते. कारण त्या गोष्टीकडे पाहण्याची मानसिकताच मनानं कधी स्वीकारलेली नसते. आपल्या कानावर अनेक शब्द येतात पण आपण तेच ऐकतो जे ऐकण्याची मनाची तयारी झालेली असते. म्हणून अनेकदा कोणीतरी आपल्याला बोलतं आणि आपल्याला कळतही नाही की आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललंय. कारण ते आपण ऐकण्यात लक्ष देत नाही. ते ऐकावं असं आपल्याला वाटत नाही, ते ग्राह्य आहे असं आपल्याला वाटत नाही. कानाचं तेच, नाकाचं तेच, जिभेचं तेच, शारीरिक स्पर्शाचंही तेच. या शरीरालाही तोच स्पर्श तुम्हाला जाणवतो जो स्पर्श तुम्हाला हवा हवासा वाटतो. नाहीतर संतांना एखाद्या निर्जीव वस्तूला स्पर्श केला तरी परमात्म रूप अशा वस्तूला स्पर्श केल्याचा आनंद मिळतो. कारण त्यांना परमात्म्याशिवाय दुसरा काहीच कोणताच स्पर्श अनुभवाला येत नाही. त्यांचा स्पर्शही परमात्म्यमय, त्यांची दृष्टी परमात्म्यमय, त्यांचं ऐकणं परमात्म्यमय. त्यांना परमात्म्याशिवाय काही ऐकायला येत नाही, परमात्म्याशिवाय काही दिसत नाही, परमात्म्याशिवाय त्यांना काही बोलता येत नाही, परमात्म्याशिवाय त्यांना काही करता येत नाही, परमात्म्याशिवाय कोणता स्पर्श त्यांची त्वचा स्वीकारत नाही. आणि म्हणून त्यांची दृष्टी समत्व झाल्यामुळं हा मशक आहे म्हणजे ही मासी आहे की हा हत्ती आहे त्याला दिसत नाही. हा अस्पृश्य आहे किंवा दलित आहे किंवा हा ब्राह्मण आहे हेही त्याला दिसत नाही. पहिलं इतर हा आत्मजू हे उरेल काय. पहिलं शब्दाचा अर्थ आहे परका, हा दुसऱ्याचा आहे, हा परका आहे. इतर हा आत्मजो हा माझा आहे, हाही भाव त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. महिपती ताराबाद करानी
संत विजय नावाच्या ग्रंथात तुकाराम महाराजांचं चरित्र सांगितलंय. त्यात एक खूप छोटीशी कथा आहे. त्या कथेमध्ये तुकाराम महाराज घरातलं सगळं वाटून टाकल्यावर दुर्गादेवी नावाच्या दुष्काळात त्यांच्यावर गरिबीची वेळ आली. मग ते कुणाच्या तरी शेताची राखण करायचे आणि ज्याच्या शेताची ते राखण करायचे तो शेताचा मालक त्यांना काही वस्तू द्यायचा आणि त्या वस्तू ते घरी घेऊन यायचे. म्हणजे कुणी घाण्याचं तेल काढत असेल तर तेल द्यायचा, कुणाचं शेताचं धान्य असेल तर तो धान्य द्यायचा. तर एकदा एका ऊसाच्या पिकाचं रक्षण तुकाराम महाराज करत होते. तर त्या मालकानं त्यांना काही ऊस तोडून दिले आणि तुकाराम महाराज ते ऊस घेऊन निघाले घरी. तुकाराम महाराजांचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांना कुणी काही मागितलं की ते त्यांना कधी ना म्हणायचे नाही. आणि लहान लहान लेकरं आले आणि त्या सगळ्यांनी तुकाराम महाराजांना ऊस मागितलं. महाराज वाटत 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 निघाले. घरी येईपर्यंत काही शिल्लकच राहायचं नाही. त्यामुळं पत्नी ओरडायची, लेकरं नाराज राहायची. असं का घडलं याचं कारण हे आहे की आलेलं लेकरू वेगळं आणि माझं लेकरू वेगळं हा भाव त्यांच्या मनामध्ये कधी येतच नाही. जनी जनार्दन ऐसा भाव, लोकांमध्ये जनार्दन हा भाव त्यांच्या मनात येतो. त्यामुळे माझं लेकरू वेगळं दुसऱ्याचं लेकरू वेगळं हा भाव त्यांच्या मनात येत नाही. त्यांना सगळे सारखेच, त्यांना प्रत्येक जीव सारखाच, कारण प्रत्येक जीवात ते परमात्मा पाहतात. ही अभेद दृष्टी प्राप्त झाल्यामुळं पहिलं इतरू हा आत्मजू म्हणजे आपला मुलगा आणि हा दुसऱ्याचा मुलगा किंवा हा परका हा भावच त्यांच्या मनात कसा काय उरणार. ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया. अर्थात अथवा ही गाय हे कुत्रे एक श्रेष्ठ व एक कनिष्ठ असे द्वैत स्वप्न अद्वैत बोधाच्या ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषांना कुठून पडणार. जो झोपेत आहे त्याला भ्रम आहे, जो झोपेत आहे त्याच्या मनात भेद आहे. जो झोपलाय त्याला स्वप्नामध्ये सगळं वेगवेगळे दिसतं, त्याला परकेपणा दिसतो, त्याला द्वैत दिसतं, त्याला भेद दिसतो आणि त्या भेदानुरूप त्याची सुख दुःखात्मक दृष्टी दुःखात्मक भावना त्याची आपोआप तयार व्हायला लागते. जो परमात्ममय झाला त्याच्या ठिकाणी हा भेदाभेद राहत नाही, हा भेदाभेद त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून ना तरी हे धेनू हे श्वान, गाय आणि कुत्रा हे दोघही त्याच्यासाठी सारखेच आहेत. दोघांमध्ये असलेला आत्मा भिन्न नाही, दोघांमध्ये असलेलं चैतन्य भिन्न नाहीये. त्याची दृष्टी अभिन्नत्वावर गेली म्हणून तो गायीमध्ये आणि कुत्र्यामध्येही एकच प्राणतत्व पाहतो. या एका प्राणतत्वामुळेच नामदेव महाराजांच्या घरी जेव्हा कुत्रा आला, नामदेव महाराज भाकरीवर तूप लावून खात होते. इतक्यात कुत्रा आला आणि नामदेव महाराजांची तर काही कुण्या प्राण्याला भीतीच नव्हती. अजात शत्रू असं प्रेमळ व्यक्तिमत्व नामदेव महाराजांचं, मातृहृदयी व्यक्तिमत्व. पण त्या कुत्र्याने येऊन तोंडातली हातातली भाकर काढून घेतली आणि तो पळायला लागला. नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले आणि सांगायला लागले की अरे विठ्ठला तुला भाकर खायची आहे तर तूप लावून देतो ना, तूप लावलेली भाकर खा, अशी नको भाकर खाऊ. अशी खूप सुंदर कथा आहे. कारण कुत्र्यामध्येही त्यांना देव दिसतोय आणि अनेकांना देवात देव दिसत नाही, मूर्तीत देव दिसत नाही, चांगल्या सज्जनांमध्ये देव दिसत नाही. सज्जनांमध्येही दोष पाहणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील. पण संतांच्या हृदयात अंतःकरणात हा भेदभाव नसल्यामुळं त्यांना गाय आणि कुत्रा एकच वाटतात. एक गुरु एक हीन, हा माझा गुरु आहे आणि हा हीन आहे असाही भाव त्याच्या अंतःकरणात नसतो. गुरुच्या ठिकाणी जे देवत्व तो पाहतो, गुरुच्या ठिकाणी जो आदरभाव तो ठेवतो, तोच आदरभाव, तेच देवत्व, तेच गुरुत्व तो सामान्यामध्ये सुद्धा पाहतो. म्हणून एकनाथ महाराजांना गाढवामध्येही सुद्धा देव दिसला होता. गोदावरीवरून कावडीनं काशीच्या विश्वेश्वरासाठी एकनाथ महाराज पाणी घेऊन जात होते. पायी यात्रा, कावडीमध्ये ते पाणी घेऊन जायचं, काशीत पोहोचायचं, कित्येक शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करायचा
आणि तिथं पोहोचल्यानंतर ते पाणी विश्वेश्वराच्या पिंडीवर वाहायचा, जलाभिषेक करायचा आणि महत् पुण्य प्राप्त करून घ्यायचं, ही प्रथा होती. हा एक धार्मिक विधी होता एकनाथ महाराजांच्या काळातला. एकनाथ महाराजही त्या विधीप्रमाणे, त्या विधीचं पालन करावं या उद्देशानं अनेक आपल्या तीर्थयात्रे करून सोबत, अनेक आपल्या सोबतींसोबत एकनाथ महाराज ते कावडीचं पाणी घेऊन पैठणहून काशीपर्यंत गेले. पण काशीच्या वाळवंटामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ होऊन तडपडताना दिसलं. बाकीच्या सगळ्यांनी ते बघितलं, पण बाकीच्या कुणाच्या मनात काही भावना आली नाही. पण एकनाथ महाराज ते गोदावरीचं आणलेलं पैठणवरूनचं पाणी घेऊन गेले आणि ते पाणी त्या गाढवाला पाजलं. आणि एकनाथ महाराजांनी मानलं की काशी विश्वेश्वराला जलाभिषेक करण्याचं एवढं परम सौभाग्य मला मिळालं. बाकीच्यांनी वेड्यात काढलं एकनाथ महाराजांनी. अरे म्हणे, एवढं अनमोल पाणी जे तू एवढ्या प्रेमानं, एवढ्या श्रद्धेनं, एवढ्या सायासानं आणलेलं आहे, आणि ते पाणी तू त्या गाढवाला पाजतोयस. प्राण्यात प्राणी गाढव, त्याला. एकनाथ महाराज म्हणाले, तुम्हाला तो गाढव दिसत असेल, माझ्यासाठी तोही विश्वेश्वरच आहे, तोही परमेश्वरच आहे. कोणतीही भेददृष्टी नाही. ना तरी हे धेनू, हे श्वान एक, गुरु एक हिन, हे असो काहीचे स्वप्न जागतया. जे जागलेले आहेत त्यांना कधीही भेद दिसत नाही. जे झोपलेले आहेत त्यांना भेद दिसतो. जो बेशुद्ध आहे त्याला भेद दिसतो. म्हणून जो जागा झालाय त्याला सगळं एक वाटायला लागतं. एत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा, आता विषमुखाई. अर्थात जेथे अहंभाव उरला असेल तेथेच भेद असतो. तो अहंभाव जेथे अगोदर नाहीसा झाला तेथे भेद कोणी पाहावा आणि आहे कोठे. जिथं पाहणारा, पाहण्याची प्रक्रिया आणि ज्याला पाहिलं जातंय ते, दृष्टा, दृश्य आणि दर्शन, या तिघांचीही एकरूपता जिथं झाली तिथं भेद कसला. येत भेदू तरी की देखावा, इथं भेद कुणी पाहावा. बघणारा कोण आहे? बघणाराही तोच, बघण्याची प्रक्रियाही तोच, आणि ज्याला बघितलं जातंय तोही तोच. पाण्याचेच तरंग, पाण्याच्याच लाटा, पाण्याचाच आकार, सगळं पाणीच पाणी. सगळं ब्रह्मतत्व, परमात्म तत्व दिसत असल्यावर भेदू पाहायचा तरी कोणी? जरी अहंभाव उरला होवावा, अहंभाव उरला असेल तर ते दिसेल, अहंभाव उरलाच नसेल तर भेद कसा काय दिसणार. तो आधीची नाही आघवा, आता विषमुखाई. तो आधीच भेद संपलाय, अहंभाव संपलाय, मी हा भाव संपलाय. आता विषमुखाई, त्याला भेद दिसणार कसं, त्याला वेगळं दिसणार कसं. पुढं भगवंत म्हणतायत, इहैव तर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. अर्थात ज्यांचे अंतःकरण समतारूप ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहे त्यांनी या जन्मीत संसार जिंकलाय. कारण समतारूप ब्रह्म दुःख दोष रहित आहे, त्याच्याच ठिकाणी हे अवस्थित आहेत. ज्याचं अंतःकरण समता रूपानं भरलंय, समता रूप ब्रह्म, खूप मोलाचा शब्द वापरलाय. ब्रह्म म्हणजे समता आणि समता म्हणजे ब्रह्म. किती मोठं तत्वज्ञान आहे. आध्यात्मिक असलं तरी या संबंध जगाच्या मुळात समता आहे असं भगवंत सांगतायत. सगळ्या जगाच्या मुळात ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला पर्यायी शब्द वापरलाय समता. साम्ये स्थितम मनः, साम्य म्हणजे ब्रह्म. संस्कृत श्लोकामध्ये समम ब्रह्म असा शब्द वापरला आणि साम्ये स्थितम असा शब्द वापरला. समम ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजे समता, समता म्हणजे ब्रह्म, असं स्पष्टपणे
श्रीमद भगवद्गीताकार सांगतायत. समतेचं मूळ तत्व खरं तर अध्यात्माने जगाला दिलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी सबंध जगाच्या मुळामध्ये एकच तत्व भरलंय. या जगतामध्ये भेदाला स्थान नाही. भेदाला दिलं गेलेलं स्थान हे भेद रूप अहंकार प्रमाण मांडणाऱ्या लोकांनीच निर्माण केलंय. हे या अध्यात्माचं मूळ सूत्र आहे. आणि म्हणून ब्रह्म म्हणजे समता, समता म्हणजे ब्रह्म. आणि ही समता रूप ब्रह्म ज्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर झालेलं आहे, स्थित झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण ब्रह्ममय झालेलं आहे, तो याच जन्मामध्ये संसार जिंकतो. जिंकावा संसार येणे नामे तरी शूर. तुकोबाराय म्हणतायत संसार जिंकला तो खरा शूर. नाहीतर लढाया जिंकणं, युद्ध जिंकणं हे तितकंसं अवघड नाही. थोडं काही कौशल्य शिकता आलं युद्धाचं की युद्ध जिंकता येईल. पण संसार जिंकणं, विकारांना जिंकणं, भेदाला जिंकणं, आकाराला जिंकणं ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे. ज्याचं अंतःकरण ब्रह्मतत्वाला उपलब्ध झाले तोच हे जिंकतो. कारण समतारूप ब्रह्म हे दुःख दोष यांच्यापासून रहित आहे. त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. बघा, तुम्ही आत्म्याला, ब्रह्मतत्वाला, परमात्म्याला केंद्रीभूत मानून जीवन जगत असाल तर शरीराचं सुख दुःख तुम्हाला बाधा करत नाही. आणि तुम्ही शरीराला केंद्रीभूत होऊन जीवन जगत असाल तर तुम्हाला शारीरिक सुख दुःख अनुभवाला येतं. संतांच्याही शरीराला त्रास होतो, संतांच्याही शरीराला रोग होतात. पण संतांच्या शरीराला असलेले रोग त्यांना जाणवत नाहीत, कारण शरीराबद्दल ते उदासीन झालेले असतात. तसं एखाद्या शरीरातून प्राणच निघून गेले, एखाद्या अवयवातून प्राण निघून गेले. कधी कधी होतं की एखाद्या हातातला, एखाद्या पायातला जीवच निघून जातो, त्याच्या संवेदनाच मरून जातात. त्या अवयवामधल्या ज्या नसा आहेत, त्या नसांमधल्या ज्या मज्जातंतू मेंदूशी जोडलेले असतात, त्या मेंदूशी असलेलं कनेक्शन बंद पडलं की मग तो अवयव निकामी होऊन जातो. काल परवा एका डॉक्टर मित्राबरोबर चर्चा झाली. पॅरालिसिस या विषयाबद्दल तो माहिती देत होता की पॅरालिसिस होतो म्हणजे काय होतं. डोळ्याचा पॅरालिसिस झाला की डोळ्याची उघडझाप होते. डोळा जसाच्या तसाच आहे, डोळ्यातलं काही कमी जास्त झालेलं नाही. फक्त त्या डोळ्यामधून अशा काही नसा आहेत ज्या मेंदूला संदेश पोहोचवतात. त्या नसा ब्लॉक झाल्या, त्या नसांमध्ये कुठं गाठी झाल्या की तो जो संदेश मेंदूकडे जायला हवा किंवा मेंदूकडून त्या अवयवाकडे यायला हवा तो येत नाही. आणि माणसाचा मेंदू सगळ्या शरीरावर नियंत्रण प्रस्थापित करतो. प्रचंड नियंत्रण आहे मेंदूचं सगळ्या शरीरावर. त्या नियंत्रणामुळं मी जसं हात हलवतोय तसं हात हलतोय. जितकी मूठ आवळायची तितकी मूठ आवळता येते मला सहज. अगदी आपल्यालाही न कळत हे सगळं घडतं. कारण मेंदूचं प्रचंड नियंत्रण. आणि ही प्रक्रिया इतक्या जलद गतीनं होते की वेळ सुद्धा ती गती मोजू शकत नाही की किती प्रचंड गतीनं या सगळ्या प्रक्रिया घडतात. मी बोलतोय, बोलताना काय बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं आपोआप मेंदूमधून प्रक्रिया घडतात म्हणून तोंडातून ते बाहेर पडते. इतक्या जलद गतीनं पडते की ते ती गती नाही मोजता येणार. मन किती मोठ्या प्रचंड गतीनं आज्ञा देतं आणि किती प्रचंड गतीनं त्या आज्ञा इम्प्लिमेंट होतात. त्या आज्ञांचं आचरण होतं, आज्ञांचं पालन होतं. कळणं अवघड आहे. ते पालन थांबलं की मग डोळा उघडझाप करायला लागतो. कंट्रोलच गेला. त्या डोळ्याला आता उघडं ठेवायचंय असं सांगणाराच गेला. तेवढ्या इंद्रियापुरतं, अवयवापुरतं कंट्रोल संपला, नियंत्रण संपलं. एवढं प्रचंड नियंत्रण मेंदूचं असतं शरीरात. ज्याचं अंतःकरण ब्रह्ममय झालं त्याचं पूर्ण शरीरावर, अवयवावर, मनावर सुद्धा, मेंदूवर सुद्धा त्या समतेचंच तत्व आविष्कृत होतं. समतेचंच तत्व त्या सगळ्या अंतःकरणाला व्यापून टाकतं. मग त्याला भेद असा काही दिसतच नाही.
माऊली काय वर्णन करतात बघा या श्लोकाचं. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. अर्थात म्हणून सर्व ठिकाणी सतत सारखे असणारे जे अद्वितीय परब्रह्म तेच आपण आहो असे जे समदृष्टीचे मर्म ते तो जाणतो. म्हणून सगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळेत असणार ते जे अद्वितीय ब्रह्म आहे त्या अद्वितीय ब्रह्माचं वर्णन काय. म्हणून सर्वत्र सदा सम आणि आपणची अद्वय ब्रह्म. ब्रह्मतत्वाला माऊलींनी लावलेली विशेषण बघा. पहिलं आहे सर्वत्र. ब्रह्मतत्व सर्वत्र आहे. यत्र तत्र सर्वत्र. तो नाही अशी जागा नाही म्हणून सर्वत्र. सार्वत्रिक आहे ते तत्व. सदा सर्वत्र तर आहेच, सदा आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी नव्हतं, मध्ये आलं, उद्या राहणार नाही असं नाही. आधीपासून ते आहे, सदा आहे. म्हणून त्याला आपण सनातन म्हणतो. ते ब्रह्मतत्व सनातन आहे, सदा आहे आणि सम आहे. सम म्हणजे काय, या ठिकाणी जास्त या ठिकाणी कमी असं नाही, सर्व ठिकाणी समान आहे. त्या तत्वात पोकळी नाहीये, त्या तत्वात कमी जास्तपणा नाहीये, त्या तत्वात अभावता नाहीये, अभाव नाहीये. काळाचाही स्थळाचाही आणि प्रमाणाचाही अभाव जिथं नाही असं ते तत्व. आणि ते आपणची अद्वय ब्रह्म. अद्वय हे एक विशेषण. अद्वय त्याच्यासारखा दुसरा नाही, ते एकमेव आहे. तर दुसरा हा शब्दही किंवा एक हा शब्दही भेदाची सूचना देण्यासाठी जन्माला आला. एक सुद्धा दोन आणि दोन शिवाय जे अंक आहेत ते लक्षात यावेत याच्यासाठी तो वापरलेला एक शब्द आहे. नाहीतर एक म्हणण्याची गरज नाही. आपण एक शब्द निर्माणच याच्यासाठी केलाय की तो 2, 3 आणि इतर अंकापेक्षा वेगळा दिसावा म्हणून. जर सगळं एकच असतं तर एकही निर्माण झाला नसतं. म्हणून त्याला बोलताना काय म्हणतात, अद्वय. एकही म्हणायचं नाही आणि दोन म्हणायचं नाही. अद्वय, दोन नाही, ही थोडी जवळ जाणारी व्याख्या आहे. हे थोडं सत्याच्या जवळ नेणारं विधान आहे. म्हणून अद्वय ब्रह्म. अद्वय या ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. हे समदृष्टीचं संपूर्ण वर्म तो जाणतो. जी ही विषय संगू न सांडिता, इंद्रियाते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामने. अर्थात ज्यांनी विषय संग न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, कामनेचा त्याग केल्यामुळे असंगत्वाचा उपभोग घेतला. ते तत्व प्राप्त करण्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाहीत. जी विषय संगू न संडिता, त्या तत्वाला, त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर विषयांचा त्याग करण्याची गरज नाही. त्यानं विषयांचा त्याग न करता, विषयांना न त्यागता, इंद्रियाते न दंडिता, शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रासही द्यायची गरज नाही. शरीराला त्रास न देता परिभोगिली निसंगता कामने. निसंगता तो भोगतो कामने विन. कामनेचा त्याग महत्वाचा आहे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. तुकोबाराय बोलतात, कामनेचा त्याग केला की भजन मिळतं, भजनाचा लाभ होतो. भजन म्हणजे परमात्म्याची खरी साधना. कामना संपली की ती घडते. कामना ठेवून तुम्ही साधना केली की तुमची ती कामना, तुमची ती वासना तुम्हाला संगी बनवते, संग दोषानं युक्त बनवते. म्हणून ज्यानं कामना सोडून टाकली, ज्यानं अहंभाव टाकून दिला, ज्यानं निष्काम भाव स्वीकारला, ज्यानं सकामता सोडून टाकली, सोडून दिली, त्याला निसंगतेचा अनुभव घेता येतो. आणि निसंगता याच्यासारखा आनंद जगामध्ये दुसरा कोणी. एखादा गायक
गायनाच्या अत्युच्च अवस्थेला पोहोचल्यावर ज्या अद्वैत तत्वाचा अनुभव घेतो. एखादा संशोधक संशोधनात पूर्णपणे गुंतून एखादं गूढ असं काहीतरी शोधतो, तेव्हा ते गूढ असं शोधण्यात गुंतलेला संशोधक ज्या अवस्थेला पोहोचतो, एखादा तल्लीन होऊन वाजवणारा वादक वादनाशी एकरूप होऊन ज्या अत्युच्च एकरूपतेला पोहोचतो, एखादा शेतकरी शेतामध्ये काम करत करत त्या कामाशी एकरूप होऊन ज्या अवस्थेला पोहोचतो, एखादा चित्रकार चित्र काढत काढत एका अत्युच्च अवस्थेचा अनुभव घेतो. अगदी तोच अनुभव म्हणजे निसंगतेचा अनुभव. ही या झलक आहेत, ही झलक आहे. आपल्याला परमात्म तत्वाची झलक अनेकदा मिळते, नाही असं नाही. आयुष्यात अनेकदा तुम्हाला ब्रह्मतत्वाचा परमात्म तत्वाचा अनुभव आला असेल, अनेकदा येतो. आपण एखादं आवडीचं काम करतोय, आपल्याला जे मनापासून आवडतंय ते काम करतोय आणि ते काम करत करत एक वेगळाच आत्मानंद मिळत असतो. त्या आत्मानंदात ती अवस्था अनुभवाला येत असते. खरं तर तो अनुभव जेव्हा येतो तेव्हा आपणच झोपलेलो असतो, कारण त्या अनुभवाची आपल्याला सवय लागलेली असते. पण तो अनुभव म्हणजे निसंगतेचा अनुभव. ज्यानं अहमचा त्याग केला, ज्यानं कामनेचा त्याग केला, त्याला ती निसंगता भोगायला मिळते. जी ही लोकाचेनी आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे. अर्थात जे लोक वहिवाटीप्रमाणे लौकिक व्यवहाराचे आचरण करतात, पण लोकांमध्ये असलेली आत्मस्वरूप ज्ञानरूपी झोप ज्यांनी टाकली आहे, माऊली तेच वर्णन थोडं वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळी उदाहरणं देऊन करतायत. जी ही लोकाचेनी आधारे, आधारे म्हणजे आश्रयानं, ज्यानं लोकांच्या आधारानं लौकिकेची व्यापारे, तो लोकांसारखा वागतो. असं नाहीये की आत्मज्ञान प्राप्त झालेला पुरुष सामान्यापेक्षा वेगळं काहीतरी वागतो, वेगळं काहीतरी बोलतो, वेगळं काहीतरी खातो, वेगळ्याच कुण्या जगात राहतो. नाही. या अवस्थेला पोहोचलेलाही महात्मा तुमच्या आमच्यासारखाच दिसतो, तुमच्या आमच्यासारखंच बोलतो, तुमच्या आमच्यासारखंच खातो, तुमच्या आमच्यासारखंच वावरतो लोकांमध्ये. बाहेरून त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद तुम्हाला दिसणार नाही. का? जी लोकाचेणी आधारे, लोकांच्या आश्रयामुळं लौकिकेची व्यापारे, लोकांना अनुकूल वाटेल असं तो वागतो. आपलं वागणं, आपलं जगणं, आपलं बोलणं लोकांना अलौकिक वाटू नये, अलौकिक नोहावे लोकांप्रती. अलौकिक व्हायचं नाही आपल्याला, म्हणून लोकांप्रमाणे तो वागतो. त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यासारखं जगतो, त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करतो. परी सांडिले निदसुरे लौकिक हे. निदसुरे शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, पण त्यानं आतलं अज्ञान टाकून दिलेलं आहे. लौकिक आहे हे सगळं, हे सगळं नाशिवंत आहे. लटिका व्यवहार सर्वहा संसार वाया येरजार हरिविन, हे त्याला कळालेलं आहे. सगळं लटक आहे, सगळं खोटं आहे, सगळं क्षणाक्षणाला बदलतंय हे त्याला कळलंय. हे जे दिसतंय ते सत्य नाहीये, जे दिसतंय तो आभास आहे. या आभासाच्या पलीकडे जे आहे ते त्याला दिसतंय. तो या भासाला का म्हणून बळी पडेल, तो का म्हणून भ्रमिष्ट होईल. याला स्वच्छ स्पष्ट सूर्य दिसतोय, तो कशाला अंधाराला शरण जाईल, तो कशाला अज्ञानाला स्वीकारेल, अंधाराला स्वीकारेल. सूर्य दिसला की अंधार संपला, तसं ज्ञान झालं की अज्ञान संपलं. तर परी सांडिले निदसुरे, अज्ञानाचा त्यानं त्याग केला. लौकिक हे, त्याला सगळं हे नुसतं लौकिक वाटायला लागतं. जैसा जना माझी खेचरू असं तूची जना नो हे गोचरू, तैसा संसारी परी संसारू ओळखे तयार. थोडं नकारात्मक उदाहरण माऊलींनी दिले, नकारात्मक दृष्टांत दिलाय, पण सिद्धांत महत्वाचा. नकारात्मक दृष्टांतातूनही सकारात्मक सिद्धांत घेता येतो. माऊली काय म्हणतायत? ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो आत्मज्ञान संपन्न पुरुष
शरीरात असून संसारी जीव त्याची भूमिका ओळखीत नाहीत. आधी भगवंतांनी माऊलींनी हे वर्णन केले. तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भागू. किंवा तुकोबारायांचं उदाहरण आपण बघितलं. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा माणसा त्या सारखे. अगदी त्या पद्धतीनं जैसा जना माझी खेचरू. खेचरू म्हणजे पिशाच. खेचर हा एक खूप सुंदर मजेशीर शब्द आहे मराठीतला. प्राण्यांमध्ये गाढव आणि घोडा या दोघांच्या संयोगातून जन्माला येणाऱ्या प्राण्याला खेचर म्हणतात. हे प्राण्यांच्या संदर्भात खेचर शब्दाचा अर्थ आहे. पण मुळात खेचर शब्दाचे याच संदर्भात वेगवेगळे सूक्ष्म अर्थ आहेत. या अर्थाचे वेगवेगळे तरंग आहेत, अर्थाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. खेचर म्हणजे ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे तत्व आहेत, दोन वेगवेगळ्या जीवांचा, दोन वेगवेगळ्या विचारांचा, दोन वेगवेगळ्या सत्वांचा ज्याच्यात समावेश आहे त्याला खेचर म्हणतात. इथं माऊली म्हणताय जैसा जना माझी खेचरू. खेचर हे एक असं सूक्ष्म शरीर आहे. खेचर म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मतत्वही आहे आणि जीवतत्वही आहे, त्याला आपण खेचर म्हणतो. असं सूक्ष्म शरीर, सूक्ष्म स्थूल शरीर नाही. पिशाच्याला स्थूल शरीर नसतं. कधीतरी त्या पिशाच्याला स्थूल शरीर मिळालेलं असतं, एवढं नक्की. स्थूल शरीर मिळाल्यानंतर त्या स्थूल शरीरात असताना अशी एखादी घटना घडली की ज्या घटनेमुळं त्या स्थूल शरीराला त्यागावं लागलं, पण त्या स्थूल शरीरावर काही वेगळ्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या अघोरी अशा नकारात्मक अशा हिंसक अशा विषय वासना त्या शरीराला चिकटल्या की ते स्थूल शरीर संपतं आणि त्या स्थूल शरीरानंतरच्या सूक्ष्म शरीराच्या भूती विषय वासना त्याला जखडून घेतात. त्या विषय वासनांनी युक्त अशा शरीराला खेचर म्हणतात. हा आत्मतत्व हा हे मुक्तही नसतात. खेचर पिशाच मुक्त नसतात आणि त्यांना स्थूल शरीरही प्राप्त होत नसतो. आपण मागे एकदा खूप बारकाईनं या प्रकारच्या आत्म्यांचा विचार केलेला आहे, मांडलेला आहे. त्यामुळे पुन्हा त्याची पुनरुक्ती टाळूया आपण. पण असा जो आहे की ज्याच्यामध्ये ना पुनर्जन्म घेण्यासारखी परिस्थिती आहे, ना ज्याला मुक्त होण्याची स्थिती आहे, पण विषय वासना आणि सगळ्या दुष्प्रवृत्तींना भरलेलं असं जे शरीर आहे त्याला म्हणतात खेचर, त्याला म्हणतात पिशाच. ते पिशाच कोणालाही दिसत नाही. अनेकदा आपल्या आजूबाजूला ते असतात आणि अनेकदा ते स्थूल शरीर प्राप्त असलेल्या लोकांना सहकार्य सुद्धा करतात. एखादी व्यक्ती बोलते की माझ्या हातून खून झाला, माझ्या हातून भयंकर कृत्य घडलं, मला हे कृत्य कधी करायचं नव्हतं पण माझ्याकडून घडलं. अशा कृती अशा पिशाच वृत्तीच्या लोकांकडून अनेकदा घडतात. कारण या वृत्ती अशा वृत्तीला अनुकूल असलेल्या ज्या सूक्ष्म शरीरातल्या वृत्ती आहेत त्यांच्याशी लगेच त्यांना सहकार्य करतात. म्हणून वाईट विचार कधीही करू नये. नेहमी चांगला सकारात्मक विचार करावा. कारण सकारात्मक जीवही आपल्या आजूबाजूला आहेत. जसे पिशाच आहेत तसे चांगले आत्मेही आपल्या आजूबाजूला आहेत. काही परम पवित्र आत्मे या जगात आहेत की जे इतके पवित्र आहेत की त्यांना तितक्या पवित्र अशा शरीराची उपलब्धी होत नाही. म्हणून असे पवित्र आत्मेही भटकत असतात आणि पिशाच योनीतलेही भटकत असतात. त्यांनाही, कारण वाईटातल्या वाईट माणसालाही लवकर शरीर मिळत नाही आणि चांगल्यातल्या चांगल्या आत्म्यालाही लवकर शरीर मिळत नाही. म्हणून ते आत्मे भटकत असतात आजूबाजूला. ज्ञानोबा स्पष्ट म्हणताय तिथं, असं तूची जना नुहे गोचर. ते आत्मे दिसत नाहीत. म्हणून चांगले विचार करणाऱ्यांना चांगले आत्मे सहकार्य करतात. कधी कधी तुम्ही चांगलं काम करायला जा,
तुम्हालाही आश्चर्य वाटतं की इतकं चांगलं काम मी कसं करू शकलो. त्या चांगल्या कामाला त्या चांगले आत्मे तुम्हाला सहकार्य करतात आणि तुम्ही वाईट विचार करत असाल तर ते वाईट आत्मे तुम्हाला वाईट कामात सहकार्य करतात. म्हणून आपल्याकडं जुने लोक असं मानायचे, लोकमानस असा होता, लोक त्याला लोकभ्रम म्हणतात, की नेहमी चांगलं बोलावं. कारण देवता आकाशामध्ये फिरत असतात आणि त्या सारखं तथास्तु तथास्तु म्हणत असतात. म्हणून तुम्ही वाईट बोललं तरी तथास्तु, वाईट बोला तर तुमचं वाईट होईल, चांगलं बोला तर तुमचं चांगलं होईल. कारण तथास्तु दोघांना आहे. म्हणून चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा. जे नकारात्मक विचार करतात त्यांना या नकारात्मक ऊर्जांची मदत मिळत असते. पण हे नकारात्मक जे आत्मे आहेत ते असतूची जना नोही गोचरू, ते असतात पण लोकांना दिसत नाही. असतूची असतात, जना म्हणजे लोकांना, नोहे गोचरू, गोचरू म्हणजे दिसणं, लोकांना ते दिसत नाहीत. तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया नाही. तसा तो शरीरात आहे पण त्याचं खरं तत्व, त्याचं आतलं तत्व जगाला दिसत नाही. तो आतून कोण आहे हे जगाला दिसत नाही. तो परमात्म रूप आहे, तो ब्रह्म रूप आहे हे जगाला दिसत नाही. म्हणून तुकोबारांची अवहेलना झाली, ज्ञानोबारांची अवहेलना झाली, सगळ्या संतांची अवहेलना झाली, सगळ्या महापुरुषांची अवहेलना झाली. का? तर त्यांच्यातलं आत्मतत्व जगाला कळत नाही, कळालं नाही, दिसलं नाही. काही परम भाग्यवान असतात ज्यांना ते परमात्म तत्व दिसतं, कळतं, जाणवतं. अनेकांमध्ये ते नसतं पण ते असल्याचा भ्रम ते निर्माण करतात. म्हणून नसलेल्यांच्या ठिकाणी हा भ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो आणि ते फसतात. अशा अनेक घटना आजकाल आपण आजूबाजूला ऐकतोय. स्वतःला संत म्हणून घेणारे, स्वतःला योगी म्हणून घेणारे, स्वतःला कुण्यातरी देवाचा संतांचा अवतार म्हणून घेणारे, अशा अनेकांना त्यांचे अनुयायी देव मानतात. पण आतून ते देव नसतात आणि मग त्यांचा भ्रष्ट कारभार कधीतरी बाहेर येतो आणि तेव्हा लोक जागे होतात. खरे संत कळत नाहीत, खऱ्या संतांचं संतत्व दिसत नाही, याचा ही लोक गैरफायदा घेत असतात. खरे संत सुद्धा जगाला दिसत नाहीत. तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. म्हणून संत जगाला कधी दिसत नाहीत, कधी कळत नाहीत. हे असो पवनाचे नि मेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. अर्थात हे असो वाऱ्याच्या संबंधाने ज्याप्रमाणे पाणी लाटांच्या रूपाने पाण्यावरच खेळते, पण लोक मात्र लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात. सोपं उदाहरण दिले माऊलींनी. आपण समुद्राच्या नदीच्या किनाऱ्यावर बसलो की आपल्याला लाटा वेगळ्या दिसतात, तरंग वेगळे दिसतात. ज्याचं बघणं भेदावर आहे, ज्याचं लक्ष पाण्यातल्या आकारावर आहे, त्याला वेगळं दिसतं. हे असो पवनाचे निमेळ, वाऱ्यामुळं, वाऱ्याच्या विशिष्ट हालचालीमुळं, जैसे जळीची जळ लोळे, लोळे म्हणजे उसळते, पाण्यातच पाणी उसळतं, पाण्यातच पाण्याच्या लाटा तयार होतात. ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. इतरांना ते वेगळे वाटतात पण मुळात ते सगळे एकच असतात. तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्माची तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. अर्थात त्याप्रमाणे नाप रूपाने तो वेगळा दिसतो खरा, पण त्याचे मन सर्व ठिकाणी साम्य स्थितीला प्राप्त झाले आहे, तो निश्चितच ब्रह्म आहे. तसं त्याचं नाव रूप सर्व काही ब्रह्मरूपच आहे, तो खरा ब्रह्म आहे. ब्रह्माचं चालतं बोलतं तो रूप आहे. मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. ज्याला ती साम्य अवस्था प्राप्त झाली, जो समतेच्या अवस्थेला प्राप्त झाला, ऐसेनी समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाही अच्युत म्हणे. अर्थात भगवान म्हणतात, अर्जुना अशी ज्याची समदृष्टी झाली आहे त्या पुरुषाचे लक्षण संक्षेपतः सांगतो ऐक. असा जो समदृष्टी प्राप्त झालेला पुरुष आहे त्याचे काही लक्षणं थोडक्यात मी तुला सांगणार आहे, असं भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले. आता त्या समदृष्टी पुरुषाची लक्षणं कोणती ते भगवंत पुढे सांगणार आहेत. त्याचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. पाटील सर, आज थोडं डिस्कनेक्ट झाला ना 2-3 वेळा. मलाही ते डिस्कनेक्ट झालेलं दिसलं, पण म्हणलं रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा ते येईल म्हणून मी टाळलं.